आणि तेरखेड्याच्या या बातमीनंतर आता बातमी आहे मुंबईतून। मुंबई मेट्रो मार्गिका 3 ही पूर्ण क्षमतेने सुरू होऊन एक आठवडा उलटलाय। असं असलं तरी या अंडरग्राउंड मेट्रोमधील मोबाईल नेटवर्क अजूनही गायबच आहे। या मेट्रो मार्गिकेवरील आरे स्थानक ते कफ परेड स्थानक या प्रवासासाठी जवळपास तासभर लागतोय। मात्र या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईलचा कोणत्याही प्रकारे उपयोग करता येत नाही। अंडरग्राउंड मेट्रोमधील नेटवर्कची नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबई मेट्रो 3 अर्थातच ॲक्वालाईन जी अंडरग्राउंड मेट्रो आहे ती सुरू होऊन आता जवळपास आठवडा उलटतोय। मात्र तरी देखील मुंबईच्या या अंडरग्राउंड मेट्रोमध्ये मोबाईलला रेंज नसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे अनेक समस्यांचा सामना या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बघायला मिळतोय। सध्या मी बघतोय की मी आता या मेट्रोने प्रवास करताय आणि काळबादेवी स्थानकापासून ते गिरगाव स्थानक ग्रँड रोड पर्यंत मी आहे आणि आपण जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची रेंज मोबाईलला या ठिकाणी नसल्याचं आपल्याला दिसून येतंय। दोन वेगवेगळ्या प्रकारचे सिम कार्ड या मोबाईलमध्ये आहेत तरी देखील रेंज नाही। साधारण आपण जर बघितलं तर मुंबई सारख्या शहरात साधारण तासभर जर रेंज नसेल तर अनेकांचे जे ऑनलाईन कामं असतील किंवा ऑनलाईन अभ्यास असेल हे ठप्प होऊ शकतो किंवा संपर्काविना त्यांना राहावं लागू शकतं। दुसरीकडे आपण जर पुन्हा बघितलं तर या ठिकाणी बघतोय कुठल्या प्रकारचे कॉल किंवा मेसेजेस आपण या ठिकाणी करता येत नाही आणि त्यामुळे एकीकडे आपण जर डिजिटायझेशन कडे जात असेल, अनेकांना ऑनलाईन काम मेट्रोमध्ये बसून करायचं असेल तासभर तर ते करू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन तिकीटिंग करण्यासाठी जर तुमच्याकडे मेट्रो 3चं ॲप असेल तरच तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता आणि त्यासाठी तुम्हाला स्थानकावर वायफाय प्रोव्हाइड केलं जातं, मात्र ते काही वेळासाठी। त्यामुळं मेट्रो रेल्वेमधला नेटवर्क इश्यू तातडीनं सॉल्व्ह होणं गरजेचं आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।